थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। रोहित पवार हे सध्या कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना कालच आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केलेली होती। या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती रोहित पवार हे सध्या कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहेत। अजिबात दिसत नाही। रोहित दादा अजिबात दिसत नाही। तर काही वेळापूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची देखील रोहित पवार यांनी भेट घेतलेली आहे। आणि ज्या पुस्तकावरून संजय गायकवाड यांनी आंबी यांना शिवीगाळ केलेली होती तेच पुस्तक त्यांनी हातामध्ये देखील धरलेलं आपण बघतोय। रोहित पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या घरी भेट घेतलेली होती आणि त्यांच्या प्रतिमेला देखील अभिवादन केलेलं आहे। रोहित पवार आणि प्रशांत आंबी हे दोघे देखील आपल्याला सध्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले बघायला मिळतात। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, याविषयीची अधिकची माहिती देत आहेत। विजय, यामिनी अगदी बरोबर आहे। रोहित पवार हे कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता राजारामपुरी पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत। कारण या संदर्भात जर आपण बघितलं, संजय गायकवाड यांनी ज्यावेळी धमकी दिली त्याच्यानंतर प्रशांत आंबे यांनी तक्रार आहे ती दिलेली आहे राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये, मात्र अद्याप गुन्हा कुठलाही दाखल झालेला नाही। त्याचमुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रोहित पवार पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबतचे सगळे कार्यकर्ते आहेत ते पोहोचले आहेत आणि ते मागणी करत आहेत की संबंधित आमदारांच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। यामिनी, मात्र पोलिसांचं काय म्हणणं आहे विजय? गुन्हा दाखल का करून घेतला जात नाहीये? अशा पद्धतीनं एक आमदार शिवीगाळ करतो, त्यांना नेमकं माहिती नव्हतं की या पुस्तकाचे लेखक कोण आहे। ते वारंवार त्या ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली असेल ते वारंवार प्रशांत आंबे यांनाच शिव्या देत आहेत, त्यांनाच म्हणतात की हे पुस्तक तू लिहिलंयस का? अगदी बरोबर आहे। कारण ज्यावेळी प्रशांत आंबे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार अर्ज दिला त्या तक्रार अर्जामध्ये कोणत्या कलमांतर्गत कारवाई व्हायला पाहिजे याचा देखील उल्लेख केलेला आहे। पोलिसांना ज्यावेळी या संदर्भात आम्ही विचारलं त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या तक्रार अर्जाचा आम्ही अभ्यास करणार आहे, वरिष्ठांकडून त्या संदर्भातलं मार्गदर्शन घेणार आहे आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर मग आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातली जी काही चर्चा असेल किंवा कार्यवाही आहे ते आपण करणार आहेत। आपण नवीन SP आले त्यांना देखील या संदर्भात विचारलं, मात्र त्यांनी देखील या प्रकरणाची आपल्याला माहिती नाही, माहिती घेऊन या ठिकाणी बोललं पाहिजे असं त्यांचं देखील म्हणणं होतं। त्यामुळे अद्याप तरी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही, कारण लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्या काही नियम आहेत का या संदर्भातले देखील चाचपण्याचे या ठिकाणी पोलीस करणार आहेत। यामिनी, विजय, शिंदेच्या शिवसेनेच्या जे इतर नेते आहेत पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय आहे त्यांच्या पक्षातल्या आमदाराच्या अशा वागणुकीवर? संजय गायकवाड यांचा हा प्रकार काही पहिल्यांदा नाही। आपण ज्यावेळी ही बातमी दाखवली त्यावेळी त्यांनी याच्या आधी किती वेळा कोणाला कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने धमकी दिलेली आहे, कशा पद्धतीने ठोसा मारलेला आहे, हे सगळं दाखवलेलं आहे। त्यामुळे आता पक्ष त्यांच्यावरती काय कारवाई करतो, कारण याबाबत कुठलाही शिवसेनेचे नेते बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना देखील माहिती आहे की ही अशा पद्धतीची भाषा कुठलाही लोकप्रतिनिधी वापरत नाही। मात्र कारवाई संदर्भात किंवा त्यांना समज देण्यासंदर्भात जो निर्णय आहे तो एकनाथ शिंदेच घेऊ शकतात, अशा पद्धतीची त्यांची खासगी ते बोलले जातात। विजय, सध्या आपण बघतोय रोहित पवार आणि पोलीस यांची चर्चा होतीये, काय नेमकी बातचीत होतीये?
रोहित पवार यांना रोहित पवार हे विनंती करत आहेत की ज्या पद्धतीनं ही धमकी दिली, ज्या पद्धतीनं घरात घुसून मारू असं सांगितलं तर तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीची मागणी आहे ती या ठिकाणी रोहित पवार करत आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवमान संजय गायकवाड यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचं हो. मत रोहित पवार या ठिकाणी मांडत आहेत. या मी अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी.